पुन्हा एकदा स्वागत. वळूया मैदानात अजून एका मोठ्या तगड्या सामन्याकडे. हे दोन तगडे संघ आयुष 11 सलामीची जोडी आणि पहिल्या चेंडूवरती पहिलो मोठो पटको. चेंडू फरार सीमा पार. संख्येची झाली सुरुवात. मेगा 6 सुपर 6 आसगाव प्रीमियर लीग चो अजून एक मोठो देखणो पटको बॅट मधून निघाल्यानंतर मनीष चांगल्या फॉर्म मध्ये. मनीषच्या बॅट मधून गेल्या सामन्यात सुद्धा एक तुफानी खेळी आपण बघितलेली. अगदी तशीच खेळी मनीषने करायची अशाच इराद्यान मनीष पुन्हा एकदा सज्ज. उचकुऱ्या त्याचो बॅटर स्ट्रायकर एंडवर. त्यानंतरचो चेंडू मुळात टाकलो आणि त्यावर सरळ बॅटने ड्राइव्ह करत कॉपी बुक स्टाईल मध्ये घेतलेलो सिंगल आणि या एकेरी धावेनिशी धावफलक 7 धावेवर. पहिल्या षटकात इलेलो पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल आणि आता स्ट्राइक झाली चेंज. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर. अक्षय यांच्या बॅटमधून सुद्धा खूपच चांगलो फटको. किती रन्स मिळतले त्याकडे सुद्धा होते नजरा आणि तोपर्यंत मैदानात 2 धावेची लहर उठताना दिसली. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येत झालेलो बदल आणि स्कोरबोर्ड 9 धावेवर. पहिल्या षटकाची ही सुरुवात आयुष 11 संघाकडून. तर दुसरीकडे बॉलिंग मार्गवर यशवंत हे गोलंदाज सज्ज. यशवंत नागवेकर अजून एक नामांकित खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर. खूपच सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या कपळावरसून चेंडूचो प्रवास थेट सीमा पार, गडग्या पार, चौकार आणि चौकारानिशी धावसंख्येत पुन्हा बदल. अशीच फलंदाजी अपेक्षित आयुष 11च्या खेळाडूकडून आणि तशीच दमदार सुरुवात यशवंतच्या गोलंदाजीवर. गोलंदाजीचा पुरेपूर फायदो आणि पुन्हा एकदा आक्रमक फटको सीमा पार. अजून एक देखणो टांगापलटी घोडे फरार APL ब्रँडेड षटकार. 6च्या मदतीने धावसंख्येत झालेलो बदल. स्कोरबोर्ड 19 धावेवर. 19 रन्स. इल्याच महागडो ठरलेलो गोलंदाज यशवंत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आणि पुढच्या चेंडूवर शॉर्ट ऑफ लाईनच्या अगदी पुल करण्याचा होतो प्रयत्न. किती रन्स मिळतले त्याकडे लक्ष. जोपर्यंत चेंडू अगदी रोखलो जातलो चेंडूची परती तोपर्यंत मिळतले ते रन्स आणि त्यामुळे अक्षय सुद्धा आपल्या संघात धावसंख्येत वाढ करताना. अक्षयच्या बॅटमधून निघालेले हे रन्स आणि त्यामुळे सांघिक धावफलक या तब्बल 21 वर 21 वर. पहिला षटक अगदी खूपच महागडा ठरला. महागड्या षटकानंतर ती वापसी असते अपेक्षित. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ज्या डॅनीच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड्स आपण बघितले. ज्या डॅनीन आपल्या आत्मविश्वासाने फलंदाजी केली, कमाल केली आणि तशीच कमाल या सामन्यात डॅनीकडून अपेक्षित असलेली. नवीन गोलंदाज राष्ट्रीय क्रिकेटर्स संघाकडून बॉलिंग मार्कवर डॅनी सज्ज. तर स्ट्रायकर एंडवर फलंदाज मनीष स्ट्रायकर एंडवर. मोठो पटको मनीषच्या बॅटमधून लांबच लांब. चेंडू फरार सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर पहिलो मोठो षटकार. पहिलो नाकार मुटको. घेण्याचा तो प्रयत्न. किती रन्स मिळतले त्याकडे लक्ष. 1 रन बॅट मधून मनीष कडून आणि या एकेरी धावेन स्कोरबोर्ड हळवारित्या पुढे जाताना स्कोरबोर्ड 28 वर. पहिला षटक खूप महागडा आणि त्यामुळेच वापसी अपेक्षित राष्ट्रीय क्रिकेटर्सच्या डॅनी या गोलंदाजाकडून. फसवो असलेलो चेंडू चेंज ऑफ पेस गतीत मिश्रण जे का मालवणीत संबोधल्या जाता. रनलँड टोपभर वडलँड वाटीभर थोडीशी ती परिस्थिती. त्यामुळे फलंदाज झालो बीट. या संघाचो अक्षय मैदानात दाखल. अक्षय जेंका म्हटला जाता सिंघम, कारण गोरजत पोलीस
पोलीसमध्ये कार्यरत असलेले अक्षय मोठ्या स्क्रीनवर गेल्या सामन्यात अक्षय यांची तुफानी खेळी बघितली, 3 षटकार आपण बघितलेले, ते अक्षय यावेळ मोठ्या स्क्रीनवर स्ट्रायकर एंडवर. परंतु यावेळी तिरफळाची दांडी 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 गुल आणि गोलंदाज डॅनी यावेळी सक्सेसफुल. फलंदाज बाद आपल्या माटवाच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन. आतापर्यंतची गोलंदाजी आणि तशीच कामगिरी अपेक्षित डॅनी कडून होती. मोठो फटको पुन्हा एकदा सीमा पार, गडग्या पार उल्लंघन करत सौंदर्य रूपक APL षटकार आणि 6 धावेनिशी धावसंख्येत पुन्हा एकदा अर्ध्या डझनाने बदल. धावफलक पुढे सरकताना आणि स्कोर बोर्ड 34 धावेवर जाऊन पोहोचताना. पहिला षटक महागडा, दुसरा षटक सुद्धा अगदी त्याच रीतीन महागडा केला बॅटरने. शेवटच्या चेंडूवरती खेचलो षटकार आणि 6 निशी धावसंख्या 34 वर. आता मात्र संघाची मदार असलेली या गोलंदाजावरती वापसीचे दरवाजे उघडणं खूप गरजेचं आपल्या संघासाठी. आणि नवीन गोलंदाज हेमंत इला पहिल्या चेंडूवर अगदी गुलीगत धोको आणि बुक्की टेंगुल. मोठो पटको कपडा वरसून थेट षटकार. पावळेचा पाणी 5 टाक सीमा पार 6 धावेसाठी. मनीषची बॅटिंग अगदी जसो अंगणात मुगड्यान रेज काढलो जाता, फाव कुठले जातात, अगदी तशाच प्रकारची ही फलंदाजी. प्रत्येक चेंडूत मोठे पटके आयुष 11 गडसरगी. अजून एक पटको आयुष्या बॅटमधून. यावेळी पटको पसल्यानंतर क्षेत्ररक्षक होते तैनात आणि कोणतीही चुकी न करता यावेळी उद्देश यांनी पकडलेला एक सुंदर झेल. बऱ्याच कालावधीनंतर ज्याची बॅट अगदी तापलेली दिसली तो बॅटर डगआउटच्या दिशेने. थोडंसं दिलासो गोलंदाजीत आपल्या हेमंतने दिलो, ती वापसी करून दिली. मोठी विकेट, मोठी सुरमई जाळ्यात. मनीषची ही प्राइज विकेट मिळाल्यानंतर आयुष 11 संघाकडून अजून एक महत्वाचा खेळाडू मैदानात दाखल. धावफलक 40 वर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी झाले गारद. 2 चेंडूंचो खेळ समाप्त. पहिल्या चेंडू दिलो षटकार, त्यानंतर गोलंदाज हेमंतने दाखवली वापसी आणि तिसऱ्या चेंडूत काय घडतला त्याकडे लक्ष. अजून एक मोठो पटको घेण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा करू गेलो. अगदी व्हॅलेंटाईन झालो क्वारंटाईन. त्या परिस्थितीत फलंदाज इलो कधी आणि परतीच्या रस्त्यान गेलो कधी, तीच झाली परिस्थिती. फलंदाज इलो हजेरी लावली. मोठो पटको खेळण्याच्या नादात अजून एक बॅटर माघारी परतणं. आयुष 11 संघाची पहिल्या 2 षटकात सुरुवात खूप चांगली होती, परंतु यावेळी मात्र आयुष 11 संघाच्या बॅटरला नजर लागली थोडीशी तशी परिस्थिती. दोन्ही बॅटर निराश करून परतल्यानंतर ही वापसी हेमंतची आपल्या गोलंदाजीत. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे हादरे दिल्यानंतर विकेटची हॅट्रिक साजरी करायची आणि याच इराद्यान हेमंत सज्ज हॅट्रिकचो बॉल घेऊन. विकेटच्या हॅट्रिकची संधी होती, परंतु यावेळी फलंदाजाचो एक अद्भुत आकर्षक पटको डिक्लर झोन पर्यंत 1 धावेसाठी. एकेरी धावेन स्कोरबोर्ड मध्ये थोडंसं फेर बदल आणि धावसंख्या या 1 धावेन थोडीशी वाढताना 41 लागले स्कोरबोर्डवर. 41 3 गड्यांच्या मोबदल्यात हेमंत बॉलिंग मार्गवर. स्ट्रायकर फलंदाज त्याच्या बॅटमधून सरळ बॅट चोपटको तो लॉंग ऑफ पर्यंत
मी तुलो तो फक्त एक सिंगल. यशवंत दिसलो मोठ्या स्क्रीनवर. यशवंत यांचा खूप चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी परतावून दिला होता गोलंदाजापर्यंत आणि हेमंत सज्ज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अजून एक चेंडू यावेळी ऑफस्टंपच्या थोडस बाहेर जाणारो आपल्या लपेट्यात घेण्याचा प्रयत्न आणि या अटेम्प्ट मध्ये एक सिंगल आणि एकेरी धावेन. धावसंख्येत 1 ने झालो बदल. स्कोरबोर्ड 43-43 वर 43 धावेवर आणि तब्बल 3 षटकांचो खेळ समाप्त. बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण म्हणतो आतापर्यंत 3 षटकात थोडीशी महागडी ठरणारी खर्चिक ठरणारी ही गोलंदाजी, कारण 43 रन्स खर्च झाले आणि चौथी ओव्हर असलेली ही चौथी ओव्हर असलेली APL ओव्हरची की नाही त्याकडे सुद्धा लक्ष. आणि ही ओव्हर असा APL ओव्हर ज्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर सगळे राखणदार सगळे क्षेत्ररक्षक आपल्याला बघू मिळतले. ते रन्स रोखण्यासाठी तयार असलेले, तर दुसरीकडे फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असलेली, कारण APL ओव्हर मध्ये कॅच आउट नसता आणि त्याचा फायदो त्याचा ऍडव्हान्टेज बॅटरसाठी असतला. क्रिकेटमध्ये आक्रमकता आणि संयम याचा ताळमेळ बसणं खूप गरजेचा. स्वप्नपूर्ती करणारी स्पर्धा. फ्लिकचो फटको, मनगटी फटको, मिळालो सिंगल आणि एकेरी धावेन. चौक्याचो डबल गेम. 44 रन स्कोरबोर्डवर. धावफलकार लागलेले रन्स असत 44. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, तर दुसरीकडे स्ट्रायकर एंडवर एक ताकदवर बॅटर. ताकदवर बॅटरच्या बॅटमधून एक ताकदवर फटको लॉंग ऑनच्या दिशेन. आतापर्यंत या इनिंग मध्ये एक झेल खूप सुंदर प्रकारे ज्यांनी पकडला ते क्षेत्ररक्षक आपण बघितले. चेंडूची झालेली परती. धावसंख्येत झालेलो 1 ने बदल. स्कोरबोर्ड 45. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडू अजून शिल्लक. ऑफस्टंपच्या बाहेरचो चेंडू. चेंडूचो प्रवास उदेश यांच्यापर्यंत कोणतीही चूक न करता चेंडूची केलेली परती आणि यावेळी वापसी आपण बघतो ती राष्ट्रीय क्रिकेटर संघाची. राष्ट्रीय क्रिकेटर संघ एक लढवय्य संघ आयुष 11 समोर खेळताना. पहिली 2 षटका थोडीशी महागडी, परंतु यावेळी ती वापसी अपेक्षित. अजून एक चेंडू मिळतो फक्त सिंगल. आतापर्यंत या षटकात फक्त एकेरी रन्सच आपण बघितले. जी धावसंख्या आतापर्यंत होणारी बघितलेली, बाण फुटलेलो आपण बघितलो, परंतु यावेळी या षटकात फक्त अजून एक सिंगल. चांगली गोलंदाजी. अचूक लाईन, भेदक लाईन. मोठो पटको. सरळ बॅटचो रोखणं थोडासा कठीण आणि सरळ बॅटने सीमा पार. लॉंग ऑनच्या कपाळावरचून 6 धावेसाठी. 6च्या मदतीन बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येक मिळालेली चालना आणि स्कोरबोर्ड 6 निशी वाढताना 53 धावेवर. मोठो पटको खेळण्याचो अटेम्प्ट. फलंदाजाचो पटको बसलो, परंतु चेंडूचो प्रवास घोषित स्वरूपाच्या क्षेत्रात जाता की नाही त्याकडे होतो लक्ष. चेंडू काय तिथपर्यंत गेलो नाही आणि त्यामुळे धावून काढलेलो 1 रन ह्यो गृहीत धरलो जातलो. अशा प्रकारे झालेला या षटक समाप्त आणि तब्बल महत्वाच्या 4 षटकांच्या समाप्ती अखेरी धावफलक 54 धावेवर. 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या इनिंगचो खेळ आणि पहिल्या पंक्तीत उतरल्यानंतर आयुष 11 संघाची बॅटिंग आतापर्यंत 53 धावेवर. 12 चेंडूंचो अजून खेळ शिल्लक. सध्याचो चालू असलेलो आंब्याचो सीझन आणि त्यामध्ये आपण बघतो ती डझनाची पट. अगदी तसेच 12 चेंडू असलेले शिल्लक. 1 डझन चेंडूंमध्ये मोठ्यात मोठे रन्स येणं खूप गरजेचा. मौल्यवान स्ट्रोक खेळणं खूप गरजेचा. धावसंख्येत वाढ करणं गरजेचा. लेग पायचो इशारो. 1 रन्स मिळालो आणि या एकेरी धावेन धावफलकात थोडंसं पुन्हा फेरबदल.
55 नंतर एक मोठो तगडो प्रहार झेलची इच्छी होती नामी संधी, परंतु ह्या असतला महत्वाचा ओव्हर आणि 5व्या ओव्हर मध्ये बॅटर बाद होताना. फटको तर खूप सुंदर होतो, ताकद पण चांगली होती, परंतु जेवढी दुरी अपेक्षित होती ती दुरी काही मिळाली नाही आणि परिणामी काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख बॉडी बॅलन्स राखत नजरा चेंडूवर राखत घेतलेला झेल आणि परिणामी फलंदाज बाद. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 विकेट, 4 कलमा आणि स्कोरबोर्ड 55. मोठो फटको लॉंगॉनच्या दिशेने, यावेळी पकडण्यात कठीणच आणि चेंडू सीमा पार षटकारासाठी. अजून एक APL षटकार बॅट मधून. 6 निशी धावसंख्येत बदल आणि स्कोरबोर्ड 61. चालू असलेला 5वा षटक. षटकातील होतो यो 4थो चेंडू आणि 4थ्या चेंडूवर बॅट आणि बॉलचो काही संपर्क झालो नाही. निर्धाव चेंडूची झालेली गणना आणि स्कोरबोर्ड स्थिर 61 वर. गोलंदाज इफेक्टिव्ह ठरतलो की नाही त्याकडे सुद्धा लक्ष. आत्मविश्वास दुणावचो लागतलो आणि तो आत्मविश्वास या क्षेत्ररक्षकात असा आणि त्याच पद्धतीत दुसऱ्या वेळी घेतलेला अजून एक झेल, ऍक्शन रिप्ले आणि सोबत अजून एक बॅटर माघारी परतताना. अनिकेतची खेळी सुद्धा झाली समाप्त. नवीन बॅटर जागा घेण्यासाठी सज्ज. विवीन पारसेकर अजून एक या संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानात. या महत्वाच्या खेळाडूकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. शेवटच्या काही चेंडूंचो खेळ शिल्लक आणि त्यामधलो यो अतिशय वेगवान चेंडू होतो. वेगवान चेंडूवर, तीव्र गतीच्या चेंडूवर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धावसंख्या स्थिर 61. धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्कोरबोर्ड 61. आयुष 11 संघाची पहिली बॅटिंग. हेमंतला मिळाले आतापर्यंत 4 विकेट. 2 षटकांमध्ये फक्त 16 रन्स आज खर्च केले आणि 4 विकेट. 4 गिरायका आपण बघितली. गोलंदाज हेमंतच्या नावी झालेली. त्यानंतर या शेवटचा षटक असताना आणि शेवटच्या षटकाची झालेली ही सुरुवात होती. पहिलो चेंडू खूपच सुरेख, जस्ट लुकिंग लाईक वाव, कारण वाव फॅक्टर टर्नर अजून एक गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज. सनी दिसतलो आपणाक मोठ्या स्क्रीनवर. सनीचो चेंडू खूप सुरेख, क्षेत्ररक्षक तैनात, एफर्ट खूप चांगलो, परंतु शेवटच्या क्षणार्धात अगदी कपडावरसून सीमा पार आणि अजून एक रोलिंग चौकार. फलंदाजाने इरादो आपलो दाखवलो, कारण आता मात्र ते वार करणं खूप गरजेचा. सेटबॅक नाही तर कमबॅक करायचो या इराद्यान खेळलेलो यो फटको. सिंगल एकेरी धाव नक्कीच मिळतलो. दुहेरी धाव घेणं थोडासा कठीण आणि एका धावेनिशी समाधानी होणं खूप गरजेचा. स्कोरबोर्डवर धावसंख्या ही 66 वर. 3 चेंडू सरले. षटकातील 4थो चेंडू, बॅट आणि बॉलचो काही एक संपर्क नाही. खुटो करणारी अशी ही गोलंदाजी सनीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू समाप्तीच्या मार्गावर. 2 चेंडू असलेले शिल्लक. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखादो तरी मोठो फटको खेळायचो याच इराद्यान बॅटर सज्ज स्ट्रायकर एंडवर. सिच्युएशन योग्य हँडल करणं खूप गरजेचं असतं आणि ती सिच्युएशन अगदी या षटकात सनीन योग्यरित्या आपली जबाबदारी पार पडली आणि परिणामी या षटकात रन्स आतापर्यंत फक्त 6 खर्च केले. षटकातील होतो शेवटचा चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचे
अगदी शर्तीचे प्रयत्न, शेवटच्या क्षणात चेंडूचा प्रवास अगदी सीमारेषेच्या नजदीक होतो आणि जोपर्यंत चेंडूची होतेली परती मिळालेले हे 2 धावांच्या मदतीन पंचांचो इशारो बघूया किती थर्ड अंपायर कडे डिसिजन जातलो चौकार असतलो की किती रन्स मिळतले त्याकडे सुद्धा लक्ष. लास्ट मोमेंट शेवटचो चेंडू मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणात झालेली थोडीशी डिलाई थोडेसे फंबल आणि परिणामी चेंडूचा प्रवास अगदी सीमारेषेच्या नजदीक आपण बघितलो. तो चेंडू रोखलो गेलो की चौकार असतलो त्यासाठी केलेला या रेफर थर्ड अंपायर कडे आणि थर्ड अंपायरचो अगदी निर्णय तो चेंडू सेफ अडवलो गेलो आणि त्यामुळे जेवढे रन्स तुम्ही धावून काढले ते घेतले जातले. 3 रन या चेंडूवर मिळाले. थर्ड अंपायरने सांगितलं ह्यो चेंडू रोखलो गेलो चांगलो फील्ड केलो गेलो आणि त्यामुळे 3 धावेनिशी धावसंख्येत शेवटच्या क्षणी झालेलो यो बदल आणि टोटल धावसंख्या ही तब्बल 71 म्हणजे जिंकण्यासाठी म्हणजे धावसंख्या 70 आणि जिंकण्यासाठी 71 आवश्यक. तर विनंती असेल पुढील सामन्याच्या टॉस साठी देखील आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यावं. नाना 11 संघाचे कर्णधार आणि दत्तात्रेय बॉईज संघाचे कर्णधार आपणास विनंती टॉस साठी कृपया आपण या. चलिए दरख्वास्त होगी नाना 11 टीम के कप्तान और दत्तात्रेय बॉयज टीम के कप्तान और उसके साथ दत्तात्रेय बॉयज टीम के कप्तान आपसे गुजारिश होगी आइए यहाँ पे हमारे साथ टॉस के लिए आप जुड़े. नमस्कार सभी का स्वागत मैदान पर 71 रन जिसे
दोपहर के समय पर बिल्कुल लंच के बाद सभी का स्वागत मैदान पर, तमाम चाहने लोग सभी का प्यार भरा नमस्कार। इस मुकाबले के बीच में हमारे 3 ऑफिशियल अंपायर गांगुली सर, साथ साथ सिद्धेश शरम्बलकर सर, मुन्ना दाबोलकर, उनके साथ पूरी हमारी टीम यहाँ पर कॉमेडी कक्षा में नीलेश गाड़ जो कि मासगांव से बिलोंग करते, हमारे साथ टेनिस डॉट इनकी पूरी टीम, मिलन पाटिल और प्रशांत की जोड़ी के साथ दूसरा टीम का तीसरा सदस्य, उनका भी हार्दिक स्वागत इस माध्यम के साथ। तो चलिए पावर प्ले का खेल शुरुआत करेंगे इस मैदान पर। शुरुआत का माहौल, बहुत सुंदर मुकाबलों का ये खेल, बड़ा स्तर, लाइन को दूर रखा के ज्यादा बाहर वाइट, लाइन को फिर से बिल्कुल खराब कर डाला हुआ है, वाइट बॉल और एक रन निकलेगा, वाइट +1 जो कि मिलेगा और टीम का स्कोर पहुंचा 3 रन पर। 12 रन प्रति ओवर जोड़ने पड़ेगा मैदान में। और ये भी वाइट, 4 रन एक्स्ट्रास के रूप में आ चुके हैं, 3 वाइट 1 प्लस, 3 लगातार हैट्रिक गेंदे वाइट डाली है इन्होंने और 2-4 और डालेंगे तो शायद संकट होगा वापस से बल्ले गेंदबाजी पर। ये और एक वाइट मैदान पर, 4 वाइट 1 प्लस 5। इनका रिकॉर्ड हो चुका है 4 लगातार वाइट, इनका रिकॉर्ड बहुत ज्यादा, बरसात के वाइट डालते, बहुत ज्यादा वाइट डालते। ये और एक वाइट, वाइट बॉल मैदान पर बिना गेंद डाली 6 रन हो चुके। इनका रिकॉर्ड है ये बिल्कुल बरसात की तरह, ये गुलों फूलों की गुच्छों की तरह, गुच्छों में वाइट डालते हैं ये। एंड बदला फिर से राइडर और विकेट से, अब लॉन्ग ऑफ्टर के बाहर रहेगी। और एक वाइट, गांगुली परेशान हो रहा है, 6 वाइट 1 सिंगल 7, एपीएल का रिकॉर्ड हो चुका है। एक बार तालियां बजाई इस बॉलिंग के लिए, बहुत सुंदर बॉलिंग। 7 वाइट 6 वाइट और एक हिस्ट्री रिकॉर्ड हो चुका है, 3 साल में पहली बार ये रिकॉर्ड हो चुका है। शायद मुझे लग रहा है अब ये अच्छी बॉल डालेंगे। हाँ ये अच्छी बॉल है, ऊपर क्या चेहरे पर मुस्कुराहट है वहां पर। देखिए 6 वाइट 1 सिंगल 7-8 रन, एक गेंद पर 8 रन बनाए गए, एक गेंद 8 रन। अगर और 6 वाइट डालेंगे तो ज्यादा रन वहां पर बनेंगे, लेकिन अच्छी करनी, पावर प्ले में अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी आपको। उड़ा है इस बार हवा में कवर पर, खिलाड़ी मुश्किल में है वहां पर, लेकिन शायद वहां से नहीं, वहां से तो 2 रन बनाए गए, फील्डिंग बहुत बढ़िया, 2 रन वहां पर, 10 रन पर पहुंचा टीम का स्कोर। ओह लाइन अच्छी, पहली बार डॉट गेंद निकली है, 6 वाइट लगातार डालने के बाद वो पहली गेंद डॉट। हाँ ये वाइट और 7-8 वाइट, 8 वाइट, वाइट के लिए कोई ट्रॉफी है नहीं। हाँ शायद आप दे सकते, सबसे ज्यादा वाइट डालने वाला खिलाड़ी है ये। ऑन साइड पर हवा में स्कोरलेग सीमा रेखा पर कैच, बहुत मुश्किल है। हाँ बिल्कुल अच्छा प्रयास, प्रयास बहुत सुंदर था, शायद कैच लेते तो बिल्कुल कैच ऑफ द डे रहता, लेकिन 2 रन बनाए गए, 2 रन के साथ टीम का स्कोर 13 पर।
13 टीम का स्कोर। ऑन साइड पर हुक किया इस बार। अब यहां से नहीं मौका मिलेगा आपको, गेंद निकलेगी सीमा रेखा से बाहर। 6 रन के लिए 19 टीम का स्कोर। के ऊपर से नाम पर, मतलब ये मुकाबला 7 ओवर का हो जाएगा, जो 6 ओवर का है। सात वाइड डाले, 6 अच्छी गेंदे, इसमें 2 छक्के निकले। 25 और ये लाइन थोड़ी सी बाहर रखिए, वाइड बॉल। टोटल 8 वाइड डाले गए इस इनिंग में। ओ इस बार हवा में शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा से बाहर। 6 रन। टू पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। ओ ये तो आसान गेंद थी, फुल टॉस थी ये गेंद। विकेट कीपर के चेहरे पर मुस्कुराहट है। विकेट कीपर बिल्कुल मुस्कुरा कर कह रहा है बच कैसे गया ये बॉल, आसान मौका था बड़े शॉट का। अब नहीं, अब शायद ऊपर गई है गेंद। लॉन्ग ऑफ खिलाड़ी के लिए मौका, 1 बाउंस गेंद सीमा रेखा से बाहर। 4 रन मैदान पर। 36 पर पहुंचा टीम का स्कोर। रेखा पर और ये आउट। ये फुल टॉस तीसरा। इस ओवर में 3 फुल टॉस डाले गए। 36 टीम का स्कोर। चौथा फुल टॉस। 4 फुल टॉस गेंदे और चारों की चारों में से एक बाउंड्री लगी वहां से। 36 टीम का स्कोर। 18 गेंदों में 35 रन की आवश्यकता।
थोड़ा सा रुक चुका है मैदान पर, 40 पर पहुंचा। 40 अंदर भाई, 40 ना। सीधा शॉट लॉन्ग ऑफ सी मारेगा के 1 बाउंस बाहर, 4 रन मैदान पर। मैदान पर 44 पर। 18 गेंदों पर 27 रन की आवश्यकता, और एपीएल ओवर मैदान पर अंपायर का इशारा आ चुका है दूसरे पावर प्ले का। पहले 3 ओवर में 44। विनोद अगरवाड़ीकर जो कि सुप्त गेंदबाजी के मोर्चे पर पहला और 25 रन का निकला गेंदबाज का, उसके बाद दूसरा 11 रन का, और तीसरा और जो कि 8 रन का मैदान पर। ओ सीधा खेला, लॉन्ग ऑफ सी मारेगा से बाहर, 6 रन। सत्रह में जाइए 21। आउट आउट, अंपायर अंपायर, शायद वहां पर एपीएल ओवर में आउट है नहीं, वहां से कैच आउट नहीं, लेकिन रन आउट हो गए वहां पर। यहां पर अरे तो कैच आउट नहीं थे मैदान में। 16 गेंद 21 रन मैदान पर। ओ ऑफ के बाहर, अरे बल्ला क्यों डाल रहे, वहां पर एक ही रन तो आएगा वैसे। नहीं दौड़ना नहीं, वाइड बॉल था ये, इतनी दूर गेंद थी ना कि शायद अगर छोड़ भी लेते ना तो भी रन बन जाता वैसे। ज्यादा खुशी क्योंकि ये टीम कुछ ज्यादा वाइड डाल चुकी है, 8 वाइड डाले, शायद 9वां हो जाता मैदान पर। अच्छी लाइन, ये लाइन सही है, डॉट के निकलती हुई, 20 रन की आवश्यकता। फिर से डॉट बॉल, अच्छी लाइन मैदान पर, 20 रन की आवश्यकता मैदान पर। ओ बल्ले के बीचों बीच, लॉन्ग ऑन सी मारेगा पर ये आउट नहीं है, आउट है नहीं ये, वेट आपने कॉल सही किया लेकिन आउट है नहीं ये। अच्छी बॉलिंग, 8 रन का यह ओवर निकला मैदान में। पहली गेंद पर छक्का निकला, उसके बाद तो अंतिम 5 गेंदों पर एक सफलता रन आउट के रूप में, मात्र 2 रन खर्च किए, और अब 19 रन की आवश्यकता मैदान पर।
इंस्टाग्राम पर वीडियो आया था ये, आपने वो देखा है तो यहां पर देख लीजिए, इंस्टा वीडियो था ये। अब शायद ये चौवा निकला, 15 रन जिससे पीछे मैदान पर। ऑफ्टर के कट किया, पॉइंट किया ऊपर से, इस बार हवा में शॉट जरूर था, गेंद निकली सी मार्क से बाहर। बैक टू बैक दूसरी चौवा मैदान पर। दस गेंदें बची इस मैदान पर और यहां से जीत से पीछे लगभग 11 रन की आवश्यकता। 10 गेंदें 11 रन मैदान पर। यह मुकाबला इतनी देर तक चलना ही नहीं था मैदान से। ऑफ्टर के बाद फिर से पॉइंट पर कट गया, फील्डिंग कमाल की, 1 रन निकला। अब 9 गेंदों पर 10। इनिंग के दूसरे ओवर में 4 फुल टॉस डाले गए, उसमें से अगर 2 भी छक्के मारते तब भी मुकाबला आसान था। नौ गेंदे 10 रन मैदान पर। इस बार सीधा टाइमिंग देखिए कमाल का, आवाज ये बता रही क्रूशियल टाइमिंग था शॉट का। अब 8 गेंदों पर 9 रन जीत से पीछे। इनसाइड आउट खेलेगा प्रयास किया, वहां पर 1 ही रन बनेगा, दौड़ने की जरूरत नहीं है, ये फील्डर खुद दौड़ेंगे नहीं, पता इनको। वैसे 1 रन वहां पर बनेगा मैदान पर और 1 रन बना वहां पर। 7 गेंदे 8 रन। यहां से टीम कोई भी हार सकती है आखिरी के स्पेल में। सीधा सीधा सीधा, व्हाट बॉलिंग है, क्या बॉलिंग है, फट कमाल की बॉलिंग मैदान पर। और अब 6 गेंदों में 8 रन मैदान पर। को अब पीछे रखा है, इन्होंने 2 शॉट पॉइंट पर खेले थे, स्क्वायरले को पीछे रखा। और पिच गेंद सामने खेला और गेंद सी मारेगा से बाहर, मात्र 2 रन अब जिससे पीछे मैदान पर। यहां से गेंद समाप्त हो जाएगा, अब 5 पर 2। फुल टॉस कवर बाउंड के बाहर, मैच समाप्त। मैन ऑफ द मैच हेमंत पालियेकर मैदान पर, एक क्रूशियल बैटिंग, 4 विकेट 16 रन मैदान पर 2 ओवर में।